नमस्कार. आपण पाहताय सिंधू दर्पण प्रतिबिंब कोकणचं. मी चिन्मय खुगळे. सिंधू दर्पणच्या आजच्या विशेष चर्चेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय. दर्शक हो, आपल्यासोबतच आहेत सुप्रसिद्ध कोरिओग्राफर, एक अँकर, एक ॲक्टर, एक दिग्दर्शक आणि चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर सर. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक सुप्रसिद्ध नृत्यांगना अर्थात दीक्षा नाईक. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय, हा हिरा नेमका तुम्हाला कुठे सापडला? दीक्षा ही आम्हाला अगदी म्हणजे छोटी असताना, म्हणजे मला वाटतं 3-4 वर्षाची असताना आमच्याकडे क्लासमध्ये आली चिमणी पाखरामध्ये, आणि तिथूनच तिचा हा नृत्याचा प्रवास सुरू झाला. आणि आत्तापर्यंत ती ह्या स्टुडिओमध्ये, या डान्स क्लासमध्ये शिकते आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आत्ता म्हणजे या वर्षामध्ये 2024पासनं अगदी आपण जर बघतो आहे ह्या सगळ्या गोष्टी 25मध्ये, की ती आता एक सुंदरी नृत्यांगना, ते पण एक सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्याकडे काम करते. खूप अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या वर्षांचा प्रवास हा इथे येऊन अगदी मोठ्या लेवलला गेला तिचा. असं. बरं दीक्षा, डान्स नृत्य ह्याची आवड पहिल्यापासून होती की कसं काय? लहानपणापासूनच आवड होती आणि मग आईने क्लासला घातलं, मग डान्सचा प्रवास सुरू झाला. बरं, रवी सरांबद्दल आणि चिमणी पाखर डान्स अकॅडमीबद्दल कसं कळलं? कळलं म्हणजे आईला माहिती आहे, मला माहिती. मी खूप ती खूपच लहान होती, 3-3.5 वर्षाची. त्यामुळे पॅरेंट्सनी इथे पाठवलं. आणि तेव्हा पण एक किस्सा झाला होता खरं तर, की दीक्षा 1-1.5 वर्ष झाल्यानंतर तिच्या आईने ठरवलेलं, वडिलांनी, की आता बस, म्हणजे एवढंच बस झालं, आता पुढे नको डान्स. पण हे त्यांचं ठरलेलं, त्यांना माहीत नव्हतं मी त्यांना भेटेन. आणि जेव्हा मी त्यांना भेटलो प्रत्यक्ष, तेव्हा बोललो की दीक्षा छान डान्स करते कुडाळ हायस्कूलकडे. आणि त्यांना सांगितलं की तिला ना कंटिन्यू ठेवा, हा म्हणजे छान करते, ती काहीतरी करणार. हे माझं बोलणं झालं. आणि त्यावेळी त्यांनी तो डिसिजन जो त्यांचा अगोदर ठरलेला होता, कॅन्सल, म्हणजे इथे नाही पाठवायचं पुढे, आता अभ्यासातच राहू दे थोडंसं, तर मग तो त्यांनी चेंज केला. आणि चांगलं झालं तो चेंज केला, म्हणून आज सगळ्यांना ती दिसली एवढ्या मोठ्या लेवलवरती. बरं, वडिलांनी आणि आईने जो त्यावेळी निर्णय घेतलेला, वडिलांनी जो निर्णय जर बदलला नसता त्यावेळेचा, म्हणजे बाबा डान्स आता थांबू दे, हे फिक्स त्यांचं जर ठरलं असतं, आता दीक्षा कुठे असली तुला काय वाटतं? अभ्यासातच असली असती. बरं सर, त्यावेळी अकॅडमीत जेव्हा आलेली दीक्षा, म्हणजे छोटी दीक्षा, त्यावेळीची दीक्षा आणि आताची दीक्षा, काय नेमकं फरक आहे? त्यावेळी ज्यावेळी म्हणजे क्लासमध्ये दीक्षा आली, त्याच्यानंतर पहिली 2-3 वर्ष अशीच गेली, लहानच होती ती. आणि 2 वर्ष झाल्यानंतर मग क्लासमध्ये मी एक स्पेशल डान्स शिकवायचो एका मुलीला. तर मग तिच्या आईने मला विचारलं की तुम्ही हिला कसं शिकवता? तर ती मी बोललो असं असं आहे. तर मग फीज वगैरे किती सगळं चर्चा झाली. म्हणजे दीक्षाला पण असंच शिकवायचं आहे. तर मग त्याच्यानंतर दीक्षा मग दुपारची 2-2:30 वाजता इथे यायची प्रॅक्टिसला, जेवल्या. आणि 1-2 किस्से असे पण झालेले आहेत प्रॅक्टिसला, की प्रॅक्टिस चालू आहे, तिला चक्कर आली, चक्कर आल्यानंतर ती पडते, मग आम्ही पाणी मारतोय तोंडावरती. म्हणजे एवढा तिचा प्रॅक्टिसचा टाईम आम्ही वाढवलेला. आणि त्यावेळी तिच्यासोबत नंतर पुढे तिला काही पार्टनर्स भेटत गेले. पण त्याच्या अगोदर तिचा प्रवास एकटीने सुरू झाला इथे. तिची आई तिला कंटिन्यू घेऊन यायची. मग आई वडिलांनी भरपूर सॅक्रिफाईस केलेले आहेत तिच्यासाठी. कारण वेळ देणं, इथे 3-3, 4-4 तास बसणं, त्याच्यानंतर तिची प्रॅक्टिस होत असताना स्वतः इथे थांबणं. त्याच्यामुळे आत्ता असं बऱ्याच लोकांना वाटतं की मुलांना फक्त क्लासला घातल्यानंतर एखादी गोष्ट झाली, बाबा त्याला त्यांच्या ताब्यात दिलं, असं नाही आहे ते. जेवढं पॅरेंट्स खूप चांगल्या प्रकारे लक्ष देतील, तेवढी मुलं अजून थोडंसं ग्रीप घ्यायला मदत होते. कारण पॅरेंट्ससोबत असले की मुलांनाही थोडंसं बरं वाटतं की चला बाबा आपल्या पाला, म्हणजे असं नाही म्हणत की 24 तास इथेच बसा, पण एक टचमध्ये राहिलं मुलांच्या त्यावेळी की मुलांनाही बरं वाटतं. बरं, सुंदरी ह्या आशिष सरांचा जो डान्स शो आहे, मग त्या डान्स शोबद्दल तुला कसं कळलं? आशुदादाने खरं तर एक पोस्ट टाकलेली इंस्टाग्रामला की तुम्ही ऑडिशन द्या लावणीसाठी. मग ते मी अशी स्क्रोल करत होते तेव्हा रील बघितली आणि असाच एक व्हिडिओ केलेला, तो पाठवला त्यांना. आणि अपेक्षाच नव्हती की सिलेक्शन होईल, आणि ते सिलेक्शन झालं आणि खूप छान वाटलं. म्हणजे आशिष सरांनी तो पाठवलेला व्हिडिओ बघितला आणि डायरेक्ट सिलेक्शन केलं की सरांसमोर जाऊन पुन्हा वेगळी ऑडिशन द्यावी लागली? डायरेक्ट सिलेक्शन नाही केलं, परत मी एकदा गेलेले तिथे आणि दिलं ऑडिशन परत एकदा. आणि मग त्यांनी तो डान्स बघितला आणि परत एकदा मग महिन्यांनी मग त्यांनी आम्हाला सांगितलं की सिलेक्शन झालं आहे. खूप वेट करावं लागलं. त्याच्याबद्दल मी सांगतो थोडं. त्या दीक्षाने तेवढंच सांगितलं, पण त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडल्यात. एकतर दीक्षाने हे ऑडिशन दिलं नसतं, हे तिच्या आईची कृपा आहे. कारण दीक्षा जस्ट अशीच बसली होती आणि तिकडनं तिची आई तिला लेक्चर देते, अगं बाई बसली आहेस, काहीतरी कर, एखादा व्हिडिओ कर, तर काहीतरी कर. तर त्याचवेळी ना एका मॅडमने तिला, मुंबईला तिचा एक सत्कार झाला होता, तिला एक सन्मान मिळाला होता.
तर त्याच वेळी एक मॅडम भेटले होते तिला. ते म्हणाले की मी तुझ्यासाठी एक ना छान साडी देते शिवून, आणि त्याच वेळी त्याने ती साडी पाठवली. तर दीक्षाची आई म्हणाली आता एक काम कर, ती साडी आली त्याच्यावर तरी काहीतरी कर, म्हणून तो व्हिडिओ केला आणि सांगितलं की व्हिडिओ छान झाला, मलाही आवडला, मी स्टेटसला ठेवला. तर मग तेवढ्यात आशिष सरांचं ऑडिशन डिक्लेअर झालं होतं. तर कुठला व्हिडिओ पाठवायचा, तर मी म्हटलं की तोच व्हिडिओ पाठवूया जो मॅडमनी साडी दिली. आणि असं ते दीक्षाच्या आईच्या ओरडा खात 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 तो व्हिडिओ आशिष सरांपर्यंत गेला. व्हिडिओ त्यांना भेटला. त्याच्या पुढे खरी माझ्या व्हिडिओ भेटल्यानंतर त्यांनी दीक्षाला मेसेज केला मॅडमनी, शाल्मली मॅमनी, त्यांचे असिस्टंट, की तुम्हाला ह्या दिवशी इथे ऑडिशन द्यायला यायचं आहे म्हणून, आणि जर तुम्ही सिरियस असाल त्या गोष्टीत. मी म्हटलं चल, मी दीक्षाला म्हणतो एक काम कर, आपण काय सिलेक्ट होणार नाही पुढे जाऊन 100%, कारण आपल्याला, आपण इथे गावात राहतो, किती भारी भारी मुलं येतील. तिथे गेलीस की पहिला सरांबरोबर फोटो घे. तो एक फोटो मला भेटला, खूप झालं, आपण इथे तोच लावूया. आणि बाबा सगळीकडे सांगता तरी येईल बाबा आशिष सरांकडे जाऊन फोटो काढून आले म्हणून. आणि मनात तेच, दीक्षा गेली, ऑडिशनचा दिवस आला, मुंबईला गेली. मी काय फोन बिन केला नाही, कारण मला माहिती होतं असंच यायचं आहे आपल्याला रिकामी, कारण किती मुलं असतील भारी भारी. ऑडिशन संपलं आणि दीक्षाचा फोन आला की सर ऑडिशन झालं. म्हटलं काय काय झालं, तर मला त्याने बाजूला घेतलं, 7 मुलांना बाजूला काढलं. त्याच्यात ते मला पुन्हा पुन्हा सांगत होते कर असं कर असं कर. मग त्यांना आवडलं ते मी केलेलं. आणि एकंदरीत तिकडची सिच्युएशन मला तिने सांगितल्यानंतर मला थोडंसं वाटलं की बाबा होऊ शकतं हे. तर हे झालं. आणि त्याच्यानंतर मग दीक्षा बोलली की आता रिझल्ट 4 दिवसांनी आहे. बघा, रिझल्ट 4 दिवसांनी आहे. 4 दिवस झाले, दीक्षा इकडे आली. आल्यानंतर आम्ही 4 दिवस झाल्यानंतर वाट बघतो, आज रिझल्ट येईल, उद्या रिझल्ट येईल, परवा रिझल्ट. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस, 1 महिना झाला. आम्ही म्हणतो आता बहुतेक झालं, बहुतेक कॅन्सल. मी माझं तर्कवितर्क बहुतेक आता सगळे खोटे ठरतात असं वाटायला लागलं. कारण मी तिला म्हटलं एवढं तुला छान त्यांनी जर तुला कमेंट दिलेत, तुला ते घेतील असं वाटतंय मला. पण नंतर फोन नाही म्हटल्यानंतर सगळ्यांचंच काही धडधडायला लागलं, काही धडधडलं. आणि म्हटलं आता आशा सोडून दिली, की म्हटलं जाऊ दे, चल आता काय होईल तो होईल. आणि तेवढ्यात आम्हाला इथे कुडाळच्या एका गुलमोहर हॉलमध्ये आम्ही बसलो. त्यावेळी दीक्षा पण होती, मी पण होतो. आणि तेवढ्यात दीक्षाच्या आईचा मला कॉल आला की तिकडनं मेसेज आला आहे की रिझल्ट उद्या अनाऊन्स होणार आहे म्हणून, 1 महिन्या-1.25 महिन्यानंतर. म्हटलं बापरे, आता काय पुढे. मी त्याच्या दुसऱ्या दिवशी कुडाळ स्कूलच्या ग्राउंडवरती होतो, फेस्टिवल चालू होतं. आणि नेमका मी दीक्षाच्या आईला विचारतो, म्हटलं आला का मेसेज, आला का, वाट बघतो रात्रीच्या 8-8:30. आणि तेवढ्यात त्याने मला सांगितलं सारखं विचारत राहू नका, तुम्ही विचारायला लागले की मला टेन्शन येतं. आणि तेवढ्यात फोन वाजला मेसेजमध्ये, म्हणजे मेसेजसारखं व्हायब्रेट झालं. आणि त्याच्यावर मेसेज होता की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात आणि तुम्हाला यायचं. मी इमॅजिन नाही करू शकत तुम्ही, मी कुडाळ स्कूलच्या ग्राउंडवरती अशा उड्या मारल्यात, कारण मला सुचतच नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे, मी उड्या मारतोय, मजा करतोय, मला समजत नव्हतं काय चाललं आहे. माझ्या बाजूला तन्मय होता आमच्या क्लासमधला, निखिल होता, सुजय होता. ते म्हणतात काय झालं सर, असं काय करतात, एक सर कसं का मारतात, काय करतात, त्यांना काहीच माहीत नाही. मग काय ते सांगा तरी आम्हाला. मग त्यांना सांगितलं, म्हटलं इतक्या महिन्यात ही सगळी कसरत चालू होती आणि फायनली दीक्षा आशिष पाटील सरांकडे आता टीममध्ये तिची निवड झाली आहे. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातली ही पहिली मुलगी जी आता एका मोठ्या लेवलवरती काम करणार आणि ती माझ्या क्लासमधून जाते, ह्याचा मला आनंद जो झाला तो मी म्हणजे इमॅजिन नाही करू शकत की काय वाटलं. रवी सर आता म्हणाले मी उड्या मारल्या अक्षरशः. मी रवी सरांना जेव्हाही पाहतो एकदम प्रोफेशनल. रवी सर उड्या मारू शकतो ते मला आजच कळलं. तर दीक्षा तुझ्याकडे येतोय. रवी सर असतील किंवा तू असतील, एकदम होप सोडलेला आता आपलं काही सिलेक्शन होणार नाही सुंदरीसाठी, पण जेव्हा कळलं की आपलं सिलेक्शन झालं आहे सुंदरीमध्ये, कसं वाटलं नेमकं? खरं तर मी आशुदादाचे खूप फॅन होते. आणि तो जेव्हा मला समजलं की मी सिलेक्ट झाले तेव्हा मी रडलेले. खरं तर भावना दीक्षाच्या दाटून आल्यात. ती बोलून तिने दाखवलं नाही, कसं वाटलं ते अक्षरशः, म्हणजे तिचे डोळे बोलतात, डोळ्यातून येणारे जे अश्रू आहेत त्यांनी बोलून दाखवलं की सिलेक्शन झाल्यानंतर नेमकं तिला कसं वाटलं. बरं दीक्षा, या ठिकाणी सुद्धा तू प्रॅक्टिस करायची आणि आशिष सरांसोबत सुद्धा तू प्रॅक्टिस केली आहे. म्हणजे इकडची प्रॅक्टिस आणि तिकडची प्रॅक्टिस काय नेमका फरक आहे? फरक खूप आहे. तिथे प्रॅक्टिस करणं म्हणजे खूप प्रॅक्टिस. 12 तास आम्ही प्रॅक्टिस करायचो. 2 मिनटं बसायलासुद्धा वेळ नसायचा. जेवलो तरी लगेच प्रॅक्टिस. अक्षरशः पायातून म्हणजे पाय फाटलेले माझे, तरी सगळ्यांचेच फाटलेले, असे पायातून एकदम असं म्हणजे पाय लावून पण आम्ही डान्स करू शकत नव्हतो, इतकी प्रॅक्टिस असायची तिथे. आणि इथली जरा वेगळी होती प्रॅक्टिस आणि तिथे हाय लेवलची प्रॅक्टिस होती एकदम. बरं, असा प्रश्न, तू आता म्हणतेस 12 तास काम कंटिन्यू. आम्ही जरी काम केलं तरी मग दमायला होतं आम्हाला. बरं,
कंटिन्यू 12-12 तास प्रॅक्टिस नेमकी, बरं कसं काय, बोला एनर्जी कुठून येते नेमकी? एनर्जी तिकडे काय सांगू शकत नव्हते, त्यामुळे करावं लागायचं. आणि डोक्यात हे पण होतं ना की एवढ्या मोठ्या लेवलवर स्वप्न होतं ना एक, त्यामुळे केलं. बरं सर, इथूनच एक आपली सुप्रसिद्ध नृत्यांगना बाहेर पडली आणि सध्या महाराष्ट्र गाजवते. बरं, त्यावेळी म्हणजे दीक्षा सुंदरी होण्यापूर्वीची अकॅडमी आणि नंतरची अकॅडमी नेमका काय फरक आहे? सांगतो. आता जेव्हा अगोदर अकॅडमी होती, म्हणजे एक किस्सा सांगतो याचवरून. दीक्षाचं सिलेक्शन झालं म्हणजे आम्हाला सवय कशी, चल बाबा आता कोणतरी एवढं लेवलला जाते, आम्ही खुश. बट ढोल वाजवायचे, फटाके फोडायचे, बॉम्ब फोडायचे, म्हणजे आम्ही आमच्या मेंटॅलिटी चालली आहे इथल्या लेवल, जसं आम्ही इथे काम करतो. दीक्षाला सहज म्हटलं तू सिलेक्शन झालं, एक काम कर, आशिष पाटील सरांसोबत हे टाक, फोटो टाक आणि त्यांना मेन्शन कर आणि त्याच्यावर लिही की थँक्यू आशुदादा, आता आशिष पाटील सर तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. सरांनी हा स्टेटस बघितला आणि दीक्षाला लगेच मेसेज सरांचा, दीक्षा प्लीज तू स्टेटस काढ. आम्ही अजून अर्धे म्हटलं अरे यार सिलेक्शन झालं आणि हे काय प्रकार आहे. मग सरांनी खाली मेसेज केला की एक मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्याबद्दल सध्या बाहेर बोलू शकत नाही आहे. म्हणजे आम्हाला हे पण माहीत नव्हतं की सुंदरीच आहे किंवा हे असं होणार आहे किंवा तसं काहीच माहीत नव्हतं. सिलेक्शन झालेलं पण एक अंदाज होता. पण सरांनी लगेच सांगितलं की बाबा हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, लगेच ती स्टोरी काढ बेटा म्हणून तिला चांगलं याचं सांगितलं. मग त्याच्यानंतर मला कळलं की आम्ही लगेच खूप असं ग्रुप येऊन जातो किंवा ह्या लेवलला काम करताना, पण ते लोक नाही, खूप एक प्रोफेशनली काम करतात. आणि फरक हा तेव्हा जाणवला की आम्ही ज्या प्रकारे काम करतो आणि त्यांच्या कामामध्ये खूप फरक आहे. फरक असा आहे की आम्ही जेव्हा इथे काम करतो आमच्या स्टुडिओमध्ये किंवा इथे लोकल लेवलला आम्ही शो करतो किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना इथे जातो, तेव्हा फक्त आम्ही आमच्यापुरते असतो आणि ते लोक आमच्यापुरते नसतात, ते प्रेक्षकांसाठी जगतात. हा मला 2 गोष्टीतला फरक जाणवला. कारण ज्यावेळी दीक्षाची प्रॅक्टिस सुरू झाली त्यावेळी सरांनी ह्यांना सगळ्यांना ते देवाची पूजा वगैरे होणं, त्याच्यानंतर ह्यांना सगळ्यांना टिका लावणं, त्याच्यानंतर घुंगरू देताना त्या घुंगरांची पूजा करून यांच्या हातामध्ये ते सुपूर्त करणं, ह्यांचं त्यांना नमस्कार करणं, ह्या गोष्टी खूप म्हणजे आम्हाला हे माहितीच नाही काय, म्हणजे आम्ही हे कधी बघितलंच नाही. म्हणून मी मुलांना बोललो की आम्ही कला फक्त सादर करतो, ते कला जगतात. हा फरक आहे. आणि आत्ताच्या चिमणी पाखरामध्ये कला कशी जगायची हे जर शिकायला मिळालं तर ते आशिष पाटील सरांकडनं आहे, ज्यांच्याकडनं भरपूर गोष्टी शिकायला मिळाले की तुम्ही कलेसाठी जगणं काय असतं हे आता चिमणी पाखरं डान्स स्टुडिओला किंवा आमच्या डान्स क्लासला इतक्या वर्षानंतर कळालं. आणि ते आणि फक्त आशिष पाटील सरांमुळे. बरं दीक्षा, तुझं सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तू मुंबईहून परतली होतीस, मी पण होतो त्यावेळी, म्हणजे तुझं स्वागत वगैरे करण्यात आलं, तुझी मैत्रीण संजना असेल किंवा इतर मैत्रिणी असतील, एक खुश होऊन तुझं त्यांनी जे स्वागत केलं, कसं वाटलं? पहिल्यांदाच तू एवढ्या मोठ्या शोवरून तुझ्या घरी परतली होतीस, घरातल्या माणसांनी तुझं जे स्वागत केलं, कसं वाटलं? तेवढी भावना कशा होत्या? खूप छान वाटलं. असं वाटलं की आपल्या माणसात आलं असं वाटलं. मला खूप छान वाटलं. मी सरांचे पण आभार मानते. सरांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि खूप छान वाटलं मला परत जेव्हा इथे आले तेव्हा. बरं, आशिष पाटील सर अकॅडमीमध्ये यावे असं तुम्हाला नेहमी वाटत होतं. आशिष पाटील सरांना घेऊन त्यावेळी शो पण केलं होतं तुम्ही आपल्या मराठा समाज हॉलमध्ये. पहिल्यांदा आशिष पाटील सर जेव्हा आले तुमच्या विनंतीला मान देऊन, कसं वाटलं? शॉक कंप्लीट. म्हणजे स्टेशनवर जेव्हा इथे दीक्षा आली तेव्हा फक्त एवढंच माहिती की दीक्षा त्यांच्याकडून येते, पण जेव्हा अवॉर्ड फंक्शनसाठी आशिष पाटील सरांनी होय म्हटलं, तोच मोठा आमच्यासाठी खूप म्हणजे एक आशीर्वाद होता त्यांचा आणि देवाचा पण. कारण त्यांनी एवढ्या आमच्या कुडामध्ये येणं, आम्ही इथे काहीच अजून नाही करत होतो तेवढ्या लेवलला डान्समध्ये, आणि त्याने होय म्हणणं, तर मग त्याने होय म्हटल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना आणायला गेलो, मग दीक्षा पण होती, संजना होती, दीक्षाचे बाबा होते, आणि ज्यावेळी मी होतो आणि आम्ही सर फ्लाईटमधून उतरले आणि वाट बघतो दीक्षा तर वाट बघते. बघितल्यानंतर ही जी धावत गेली ना, म्हणजे तो एक आनंदच वेगळा. आणि नंतर माझी अर्धी सर आल्यानंतर, बाबा बोलू काय, कारण एवढा मोठा माणूस ज्याला आपण टी व्हीत बघतोय, एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस ज्याला नेहमी सगळं त्यांच्याबद्दल आम्ही ऐकतो, आणि तो माणूस सडनली समोर आहे आपल्या, जरी आपण बोलवलं. मी त्यांचा व्हिडिओ काढतोय, सर म्हणतात अरे थांब बाबा, ते बरोबर वाटत नाही, ऑकवर्ड वाटतं आहे ते किती, पण चांगलं आहे याच्यातच. त्यांना गाडीमध्ये बसले आणि बसेपर्यंत माझ्या तोंडात एकच वाक्य, सर थँक्यू, सर थँक्यू.
तुम्ही दीक्षाला घेतलं नसतं ना तर सर खरंच दीक्षाला घेतलं ना खूप 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 मी शब्द नाहीत माझ्याकडे सर थँक्यू. बट अरे बस कर, अरे बस कर, अरे बस कर. मला सुचतच नव्हतं माझ्यासारखं तोंडात तेच. कारण काय माहिती आहे का, त्यांनी दीक्षाला घेण्यापेक्षा मी असं म्हणतो की जर तिने दीक्षाला घेतलं नसतं त्यांनी तर बोलणारे एवढे होते ना आम्हाला सर. मला असं वाटतं की देवाने ते ऐकलं. देवाने आशिष पाटील सरांना सांगितलं कदाचित जाऊन असेल की बाबा जा त्याच्या मदतीला आणि दीक्षाला घे. आणि कारण कदाचित जर सरांनी घेतलं नसतं तर मला असं वाटतं की चिमणी पाखरं डान्स अकॅडमीवर खूप प्रेशर होता. कारण एवढं काम 20 वर्ष आणि कोणीच इथून जात नाही. आणि तुम्ही पण मला हा प्रश्न विचारलेलात की जिल्ह्यातून एका मोठ्या लेवलवरती कधीतरी कोण बघायला, म्हणजे आमचं बोलणं झालेलं आपलं आहे. त्याच्यामुळे सरांचे जेवढे आभार मानेनं येईपर्यंत तेच केलं, अजूनही तेच करतो आहे, आयुष्यभर तेच करेन. आशिष पाटील सरांना आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्या माणसाने भलेही मला काही बोलू दे, चांगलं वाईट काही असू दे, पण मी त्या माणसाचे उपकार, त्या व्यक्तीचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. जेवढं माझ्याकडून होणार, माझ्या डान्स अकॅडमीकडून होणार तेवढं मी करणार. म्हणून आम्ही सुंदरी लावला इथे शो. त्याच्यानंतर त्यांना इथे कार्यक्रमासाठी पण बोलवलं आमच्या ऑड फंक्शनच्या. माझं स्वप्न होतं आणि आत्ताही माझं स्वप्न आहे की ते नेहमीच असेच आमच्यासोबत राहावे. असंच त्याने दीक्षावर तेवढंच प्रेम करावं. कारण खूप प्रेम करतात ते तिच्यावरती, भरपूर तिचे लाड करतात. आणि मला असं वाटतं की हे सगळं ते करतात ना तर देवाने त्यांना भरपूर द्यावं. आणि मी मनापासून बोललेलो आहे की सरांना देवाने खूप द्यावं. आणि आत्ता ते इतके प्रोजेक्ट त्यांचे चालू आहेत सरांचे, खूप बरं वाटतं. अजून त्यांना मोठं करावं. कारण त्यांनी आम्हाला जे मोठं केलं ना, हे उपकार मी त्यांच्या आयुष्यात नाही कधी फेडू शकत आशिष पाटील सरांचे. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही जरी मुलाखत ऐकलात तर मी तुमचे खूप 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 आभार व्यक्त करतो. आणि माझ्याकडे शब्द नाहीत. मी जेवढा माझा शेवटचा श्वास असेल तेव्हापर्यंत मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही सर. थँक्यू सर. बरं दीक्षा, तुझं सुंदरीसाठी सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा जेव्हा पालक, नवीन मुलं पण इथे या ठिकाणी ॲड झाली तेव्हा सगळ्या पालकांचं एकच म्हणणं असतं की आमच्या मुलीला दीक्षा बनवायचं आहे, आमच्या मुलीला दीक्षा बनवा. असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा कसं वाटतं? छान वाटतं, खूप छान वाटतं की आपला कोणतरी काय म्हणतात ते आदर्श घेऊन कोणतरी जातं आहे पुढे. खूप छान वाटतं तसं ऐकताना. बरं सर, अनेक हिरे आपल्या अकॅडमीमध्ये आहेत. संजना असेल, दीक्षा असेल, निखिल असेल. पण हिऱ्यांना पैलू पाडायचं काम ह्या पैलू पाडणाऱ्याचं असतं. आपण पैलू पाडणारे आहेत त्यांच्यावर. नाव रवी आहे आपलं. रवी म्हणजे सूर्य. प्रकाशही टाकतो, त्याचं तेजही तसंच असतं, चटकेही तसेच बसतात. बरं, ह्याच्या पैलू ह्या सगळ्या हिऱ्यांवर पाडताना नेमकं कसा काय पैलू पाडताय? काय माहिती आहे का, म्हणजे मी पहिल्यापासून जेव्हा म्हणजे इथे क्लास ओपन केला त्याच्यानंतर पहिल्यापासूनच माझं एक स्वप्न होतं की बाबा इथे काहीतरी व्हावं, इथे काहीतरी चांगलं व्हावं. आता पण तुम्ही बघा, मी डेली क्लास घेतो आणि बाकीचे जे डान्स मोस्टली सॅटर्डे संडे होतात की एकाड एक दिवस घेतात. पण आमच्याकडे तसं नाही, डेली क्लास. आणि टाईम लिमिट नाही आहे. तुम्ही जर येताय 4 वाजता तर तुम्ही 7 वाजता पण घरी जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला लिमिट्स नाही आहे, तुम्ही करा. कधीतरी आम्हाला अगदीच शोज वगैरे असतील तरच आम्ही शक्यतो लिमिटमध्ये ठेवतो, नाही तर आमचं कंटिन्यू. मग अशामध्ये प्रॅक्टिस करत करत जी रेग्युलर प्रॅक्टिस केली ना त्याच्यामध्ये दीक्षा मला अशी सापडली की दीक्षासोबत अजून एक डान्सर होती. ती पण छान डान्स करायची दोघी. अजूनही आता ती येते डान्सला. पण दीक्षामध्ये एक प्लस पॉईंट हा की अजून एक गोष्ट सांगतो त्याच्याबद्दल की एक तर ती परिस्थिती त्यांची खूप चांगली आहे. म्हणजे असं नाही की बाबा एका मिडल क्लास फॅमिलीतून, असं नाही. त्यांचं खूप छान घर आहे, त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. आणि एवढं असताना पण ते डान्समध्ये आपला इंटरेस्ट दाखवत आहेत, ही मला ती खूप चांगली गोष्ट वाटली. त्याच्यानंतर ती ज्या प्रकारे त्यांचं राहणीमान आहे, म्हणजे एक स्टँडर्ड राहणीमान आहे. तर हे सगळं असताना पण त्याने डान्सबद्दल, कलेबद्दल, कारण त्यावेळी जेव्हा ती लहान होती इथे तेवढंसं कलेबद्दल म्हणजे डान्सबद्दल तेवढंसं महत्त्व. अजूनही कधी कधी असं म्हणतात की काय ते डान्समध्ये टांगड्या उडवतात. मग हे मी अजूनही ऐकतो. म्हणजे हे असं नाही आहे ॲक्च्युली. आता हे तिने बदलून टाकलं, कारण आता एक होप्स निर्माण केला. आणि तुम्ही आता बघा, जेव्हापासून ती गेली आहे आपल्या जिल्ह्यातले ऑलमोस्ट जे डान्सर आहेत ते आशिष पाटील सरांना फॉलो करतात. हे कधीही झालं नव्हतं. त्यांचे रील्स बघतात, मोठ्या मोठ्या कोरिओग्राफरचे कॅम्प्स आहेत ते बघतात किंवा कसे होतात. आता इंस्टाग्रामवर जेवढे कोरिओग्राफर आहेत मोठे मोठे त्यांचे ते रील्स व्ह्यू सगळं बघायला लागलेत जेव्हापासून दीक्षा सिलेक्ट झाली. मग हा बदल झाला. आणि आत्ता प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपण एका मोठ्या स्टेजवरती दिसू दे, मोठ्या स्टेजवरती आपण दिसलं पाहिजे. तर जेव्हा ही आली तिचे कष्ट भरपूर आहेत, तिच्या आईचे कष्ट भरपूर आहेत, तिच्या वडिलांचे कष्ट भरपूर आहेत. कारण त्याच्या वडिलांनी बिझनेस सांभाळता दर जेवढे कॉम्पिटिशन लागायचे ते स्वतः घेऊन जायचे. दीक्षाने एवढे कॉम्पिटिशन केले, त्याच्यात एवढी विनर झाली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आई वडील सतत सोबत. दुसरी गोष्ट, आता मुलींचा एक विषय सांगतो की मुली एक 6वी 7वी 8वी 9वी 10वीत आल्यानंतर
कधी कधी काय होतं, ओळखी होणं, मित्र होणं, मैत्रिणी होणं, ह्या गोष्टी होतात. पण त्या गोष्टीमध्ये कुठेतरी कला, जर कलाकार ते लोक असतील तर मग ती कला हळूहळू बाजूला जाते आणि त्या गोष्टी वाढत जातात. म्हणजे प्रत्यक्ष नाही बोलायचं आहे मला त्या गोष्टीवर, पण दीक्षाने आतापर्यंत ना कुठला मित्र केला, ना कुठली मैत्रीण केली. तिची मैत्रीण, तिचं मित्र, सगळं काही तिचे आईवडील आणि स्पेशली आई तिची, ती आईसोबतच असते. आत्ता पण तुम्ही ही मुलाखत संपू दे, आमची प्रॅक्टिस संपू दे, आईचा फोन येतो आहे. आता काल तिच्या आईने मला एक मेसेज पाठवला, आईचं ऐकायचं, आईचंच ऐकायचं, आईचंच ऐकलंच पाहिजे, हे मला मेसेज होते. म्हणजे जस्ट मला त्याने पाठवलं. पण ही एक गोष्ट चांगली आहे की जो व्यक्ती आपल्या आईवडिलांचं ऐकतो तो नेहमी पुढे जातो. हा माझा पण अनुभव आहे, कारण मला कुठलं व्यसन नाही, ना मी कुठल्या भानगडीत जातो, ना कसल्या गोष्टीत पडतो. आणि हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत ॲक्च्युली. जरी माझ्या आईवडील अडाणी आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही सगळ्यांसमोर सांगतो, पण मला घडवण्याचं काम त्याने खूप छान केलं. आणि तसंच दीक्षालाही तिचे आईवडील खूप, आणि पूर्ण तिची फॅमिली, म्हणजे असं नाही, आता मोस्टली काय होतं बघा, एखादं कोणतरी करणार असतं, मग फॅमिलीमधले कोणतरी थोडेसे विरोधक असतात. नाही, तिला पूर्ण फॅमिली सपोर्ट करते. मुद्दा म्हणून मी एक हे करेन की आपले जे प्रभू तेंडुलकर, आपलं मामा रत्नाकर मामा, तिचं ज्यांचं चायनाटाउन हॉटेल आहे कुडाळला, इतके सपोर्ट. जेव्हा त्यांना कळलं आशिष पाटील येत आहेत सर इथे, तर दीक्षासाठी त्यांनी सगळा सपोर्ट केला. म्हणजे त्यांची पूर्ण टीमची रूम म्हणजे राहण्यासाठी व्यवस्था, सरांची राहण्याची व्यवस्था, त्यांना काय लागेल न लागेल, म्हणजे हा सपोर्ट तिच्या फॅमिलीकडनं आला ॲक्च्युली. भलेही इथे आम्ही असू, चिमणी पाखरं असू किंवा मी असू, माझी मुलं असतील, हा जो सपोर्ट आहे ना, जो तिला फॅमिलीकडनं मिळतो ना, तो खूप म्हणजे जबरदस्त आहे. तो म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. म्हणजे एवढे सगळेजण सपोर्ट करू. आम्हाला, माझ्या बाबतीत अजून असं नाही झालं आहे. माझे आईवडील मला सपोर्ट करतात, पण मी बाकीच्यांचं नाही सांगू शकत. म्हणजे माझ्या घरातली बहीण वगैरे मला आहे ते सपोर्ट करतात, पण मी सगळ्यांचं सांगू शकत नाही की मला ते सपोर्टच करतात, कारण मला तशी वाक्य कधी ऐकू नाही आहेत. पण ते तिच्या बाबतीत नाही होत. त्याच्यामुळे तिची मेहनत खूप आहे. स्पर्धा केल्या, रात्रंदिवस फिरलो आहे सगळीकडे आम्ही, आणि त्याच्यानंतर हळू कष्ट करत 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 ह्या गोष्टी झाल्या. तर देवाची कृपा आहे सगळी. बरं दीक्षा, आता चिमणी पाखरं डान्स अकॅडमी असेल, सुंदरीमध्ये पण तू आहेस, शाळेत पण आय थिंक 11वीत तू मध्ये आहेस, आता 12वीमध्ये आहेस. बरं एवढं सगळं कसं काय मॅनेज करतेस? खरं सांगते मी, मला अभ्यास आवडत नाही. त्यामुळे मी डान्स करता करता वेळ मिळाला, म्हणजे परीक्षा उद्या तर आज मी अभ्यास करते आणि परीक्षेला जाते. त्यामुळे मॅनेज मी डान्समध्येच खूप आहे, अभ्यासात इतकी नाही, तरी पण चांगले मार्क्स पडतात. बरं ते कसे काय पडतात? आदल्या दिवशी अभ्यास करून. आदल्या दिवशी अभ्यास करून 83% मिळतात 10वीला. ही पण चांगली गोष्ट आहे. तर अजून एक गोष्ट सांगतो, म्हणजे ह्या गोष्टींच्या निमित्ताने एक गोष्ट मला आठवली की हे सगळं होत असताना चिन्मय सर, तुम्ही आमच्यासोबत कायम उभे राहिलेत. म्हणजे बरीच लोकं चांगल्या मनाने खूप उभे राहिले. आम्हाला कुडाळेश्वराचा खूप आशीर्वाद आहे, माझ्या गणपतीचा आशीर्वाद आहे, आणि जेवढे मी ज्या देवांना मानतो त्यांच्या सगळ्यांच्याच माझ्यावर आशीर्वाद आहेत, आमच्या संपूर्ण चिमणी पाखरं टीमवर. पण ना एक गोष्ट घडली, मी आज सगळ्यांना कॅमेऱ्यासमोर ती सांगणार मुद्दाम. ज्यावेळी दीक्षाचं सिलेक्शन झालं त्याच्या 1.5 महिना अगोदर, म्हणजे आमचेच काही व्यक्ती आहेत, लोक आहेत माझ्याचकडे असणारे, शिकणारे, बोलतो आज, त्यांच्याकडनं चर्चा होत होती, अरे चिमणी पाखरामध्ये काय नाही आहे, चिमणी पाखरामध्ये काय करणार तुम्ही लोक. त्याच्यानंतर मग दीक्षा ती कसली नामवंत डान्सर, हे कसले सुप्रसिद्ध डान्सर. तुम्ही इमॅजिन नाही करणार सर, ज्यावेळी मला ही गोष्ट कळली त्याच्या 1.5 महिन्यात सर, 1.5 महिन्यात दीक्षाचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्या लोकांनी, मला असं वाटतं की ते लोक अजून 10 वाक्य वाईट बोलावेत, तर मला असं वाटतं की अजून 100 कामं होतील. तर मला असं वाटतं की जे हे बोलले आहेत त्यांना ऑन कॅमेरा सांगतो आहे की थँक्यू, तुम्ही हे सगळं बोललात की चिमणी पाखरामध्ये काय होतं, किंवा दीक्षा कसली नामवंत डान्सर, कसले सुप्रसिद्ध डान्सर. थँक्यू सो मच की तुम्ही हे जर बोलले नसते तर आज कदाचित चिमणी पाखरंही वर आलं नसतं आणि दीक्षाही आली नसती. त्यामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बरं सर, आता दीक्षाचं सिलेक्शन झाल्यानंतर उलट पालकांच्या पण अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या का, आमच्या मुलीला पण दीक्षासारखं बनवा. उलट जबाबदाऱ्या आता जास्त वाढल्यात, पालकांच्या अपेक्षा देखील वाढल्यात. बरं कशा काय पेलवत आहे सगळ्या? हो खरंच, आणि प्रत्येकाला आता वाटतं आहे. मग मी एक गोष्ट बघितली, दीक्षा गेल्यानंतर, मी मगाशी पण बोललो आहे की दीक्षा तिकडे गेल्यानंतर आशिष पाटील सरांकडे सगळ्यांना आता वाटायला लागलं की आपण तिथे गेलं पाहिजे, आणि मला हे पाहिजे होतं, आणि हे मला पाहिजे होतं. पण मी त्या मुलांना आता काय सांगितलं की दीक्षाची जी लेवल आहे, ज्या प्रकारे तुम्ही सुंदरी कार्यक्रम बघितला तिथे सर आल्यानंतर, ती लेवल तुम्ही बघितली, मुलांना मी बोललो आहे गोष्टी. तर मग दीक्षाच्या लेवलला तुम्हाला जर जायचं असेल तर पहिली गोष्ट,
तुम्हाला आधी तुमचं जे काय तुमचे कुठे ओळखी वगैरे ज्या काय गोष्टी आहेत त्या कमी करा, आईवडिलांचं ऐका, कलेसाठी वेळ द्या, फोकस करा. म्हणूनच आम्ही तारका शो काढतो आहे, जेणेकरून जो प्रॅक्टिस हा जो विषय आहे ना तो तारका शोमध्ये त्यांना मिळावा आणि दीक्षासारखे अजून 10 जण आशिष पाटील सरांकडे, त्यांच्या टीमकडे अजून पण जिथे कुठे त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळतील तिथे जावेत, म्हणजे आमच्या थ्रू अशी आमची अपेक्षा आहे. कारण एक वाटतं की बाबा चिमणीपाखरे घर आहे, तर मग ते इथूनच गेले तर मला खूप आवडेल. म्हणूनच मी तारका शो अशासाठी बनवला जो जिल्ह्यातल्या सगळ्या मुलांसाठी आम्ही केला. आता ज्यांनी ऑडिशन दिलं त्यांना आम्ही घेतलं, ज्यांनी ऑडिशन नाही दिलं तर आता आपण काय बोलू नाही शकत, पण आम्ही एक संधी दिली होती सगळ्यांना की तुम्ही या. आणि आशिष पाटील सरसुद्धा या मुलांना गायडन्स करायला येणार आहेत की आता लवकर जेव्हा आमचं टायमिंग जुळेल तेव्हा. त्याच्यामुळे नक्कीच म्हणजे सगळ्यांनाच तो फायदा होणार आहे आणि पालकांच्या अपेक्षा तर भरपूर आहेत माझ्याकडनं आता, आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी तारका शो काढला, जेणेकरून त्यांना एक लेवल अप झाल्याचं एक संधी पण मिळेल आणि मला असं वाटतं की जाण्यासाठी पण खूप फायदा होईल त्या शोमुळे, की प्रॅक्टिस तेवढ्या लेवलची होईल जेवढं याने सुंदरीसाठी प्रॅक्टिस केली आहे. बरं दीक्षा, बरेच डान्सर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पण आशिष सरांनी तुलाच नेमकं सिलेक्ट केलं. बरं आशिष सरांनी नेमकं काय आवडलं तुझ्यामध्ये, तुला काय वाटतं? ते मला माहिती नाही, ते दादालाच माहिती असेल आणि देवाला. बरं एकंदरीत मी दीक्षाला डान्स करताना देखील पाहिलं आणि बाकीच्यांना पण पाहिलं. बाकी हातपाय किंवा बाकी अंगप्रदर्शन वगैरे म्हणजे हालचाल वगैरे करतात सगळे, पण दीक्षाचा डान्स आहे ना तो अगदी डोळ्यांपासून नाचते, ती अगदी चेहऱ्यापासून नखशिकांत जे म्हणतात तो डान्स दीक्षाचा असतो. बरं सर, तुम्हाला काय वाटतं, दीक्षाचं सिलेक्शन आशिष सरांनी केलं, दीक्षाचंच का, बाकी एवढे डान्सर आहेत, तुम्हाला काय वाटतं, काय एवढं आशिष सरांना आवडलं? तोच मोठा प्रश्न आहे. मी म्हणजे जेव्हा हिचा नीता मुकेश अंबानी हॉलमध्ये जेव्हा हिचा कार्यक्रम होता थिएटरमध्ये मुंबईला, तर मी जाताना पहिलं म्हणतो आहे बरं काय नाचणार आहे काय माहिती, इथे तर बघितलं तर अर्धा तास झाला तर दमते. एक डान्स झाला की यांना सांगताना स्टेजवर जाताना संजना सांगायची, संजना जर हळू डान्स करा, एनर्जी कमी लाव आधीच. मग म्हटलं ही काय नाचणार आहे म्हटलं इथे, मला टेन्शन. पण ज्यावेळी यांचा शो सुरू झाला, दीक्षाला ज्यावेळी डान्स करताना बघितलं मी, माझ्या डोळ्यात पाणी. आणि त्याच्यानंतर माझ्या बाजूला सुजय होता आमच्या ग्रुप, मी त्याला सांगतो अरे यार ही दीक्षा नाहीच आहे, ही दीक्षा नाहीच आहे, ही दीक्षा नाहीच आहे, ही अशी नाचूच शकत नाही. पण याने काय शिकवलं हिला एवढं एका महिन्यात. आणि जेव्हा हिला बघितलं डान्स करताना मी म्हटलं यार सॉलिड. तर त्याच्यानंतर मी बाहेर आल्यानंतर मी असिस्टंट आहे आशिष पाटील सरांची, मेघा मॅडम आणि शालमली मॅम, त्यांना म्हटलं दीक्षाला बदलून टाकलात तुम्ही आमच्या, ही आमची दीक्षा नाहीच आहे. तर ते मला म्हणाले की ती खूप छान डान्स करते आणि खूप मस्त डान्स करते ती. त्याच्यानंतर एक मॅडम पण तिथे मला भेटल्या तिथेच बाहेर, ते म्हणाले की छान डान्स करते. मला मनात प्रश्न सतावतो की यार हे होतं कुठे, मलाही माहीत नाही, भलेही मी ठीक आहे मी शिकवलं असेल पण हे होतं कुठे मला समजे ना. सो मला असं वाटतं की इथे जे काय आम्ही करून घेतलं ते तिला किती उपयोगाला आलं मला माहीत नाही, मी माझे प्रयत्न केले. पण कुठेतरी मला असं वाटतं की ती एक संधी शोधत होती, जे असं वाटतं की इतकी वर्ष करते, कुठेतरी एका लेवलला अपवायचं तिच्या माइंडमध्ये असेल कदाचित, तिने कधी बोलून नाही दाखवलं. पण मला एक टेन्शन आहे सर होतं की ज्यावेळी दीक्षा 11वीला आली आणि दीक्षा 12वीत जाणार आहे, त्यावेळी माझ्या डोक्यात टेन्शन आलं की यार इतकी वर्ष केलं आणि आता काय कमावलं, पुढे काय. मी इतकं म्हणजे टेन्शनमध्ये ना, दीक्षाचं काय होणार, दीक्षाचं काय होणार, दीक्षाचं काय होणार, ह्याने मला झोपच नाही. आणि मला असं वाटतं की तेवढ्यात देवाच्या रूपात आशिष पाटील सर आले, त्यांना याच्यामध्ये आवडलं. त्यांनी मला बोलले ते गाडीमध्ये की दीक्षाचं त्यांना पदन्यास आवडलं, म्हणजे जी फुटवर्क वगैरे तिचा मुवमेंट आहे ना ते त्यांना आवडलं. मग ते म्हणाले की याच्यावर काम होऊ शकतं. आणि आता तर ते सगळेच जण तिच्याबद्दल सांगत असतात की नाही. सुकन्या मॅम पण मला बोलल्या, ज्या सुंदरीमध्ये सोलो परफॉर्मन्स करतात, त्या पण मला बोलल्या, त्या खूप मोठ्या डान्सर आहेत. तर त्या पण मला बोलल्या की तुम्ही दीक्षाला खूप छान घडवलं. पण मला असं वाटतं सर हे सगळं घडवण्यापेक्षा डान्स सगळेच करतात, पण मला असं वाटतं की दीक्षा सिलेक्ट का झाली असं याचं प्रामाणिकपणे उत्तर देतो सगळ्यांना की तिची मेहनत आहे, तिची वागणूक आहे, तिचं तसं राहणं आहे, आईवडिलांसोबत आईवडिलांचं ऐकणं किंवा त्या फॅमिलीसोबत त्या पद्धतीने राहणं, कधी कुठली कंप्लेंट नाही येणं आणि एका आपल्या कामात फोकस करणं, ह्या गोष्टींचा पण कोण विचार नाही करत. पण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मला असं वाटतं डान्सपेक्षा हे तिने जे आपलं नेचर ठेवलं ना, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती आज इथपर्यंत आहे. सर एक सेलिब्रिटी डान्सर आपल्या अकॅडमीतून बाहेर पडली आहे, म्हणजे अशा अजून पुढे दीक्षा वगैरे आम्हाला पाहायला मिळतील का आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात? नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे तेव्हाही तुम्हाला बोललो होतो की मी प्रयत्न करतो आहे की मोठ्या लेवलला जाण्याचा. तर आता दीक्षा गेल्यामुळे मला माझे होप्स खूप वाढले आहेत. म्हणजे मी म्हणतो आहे की 100% म्हणजे जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करणार. बाकी सगळं तर देवाच्या हातात आहे, पण प्रयत्न तर 100% आहेत
की अजून मुलं जावीत, जेणेकरून चिमणी पाखरं या डान्स स्टुडिओमध्ये किंवा डान्स अकॅडमीमध्ये जे पालक किंवा मुलं किंवा जे सगळे लोक आम्हाला हेल्प करतात, ज्या अपेक्षेने आम्हाला मदत करतात, तर त्यांनाही वाटेल की नाही बाबा आपण योग्य ठिकाणी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतो डान्सच्या आणि योग्य ठिकाणी आपण मदत करतो. सो मला असं वाटतं की दीक्षामुळे ना, आणि एक गोष्ट आहे, मी जे चालू केलं आहे ना ते दीक्षापासूनच सुरू केलेलं आहे. मी माझी स्पेशल बॅच जी सुरू केली क्लासमध्ये दीक्षापासून सुरू केली, त्याच्यानंतर सगळं सुरू झालं. मी किड्स मॉडेलिंग सुरू केलं, ज्यामध्ये आरव म्हणजे दीक्षा लकी चॅम्प म्हणायला हरकत नाही. खूप भरपूर, कारण मी किड्स मॉडेलिंग पण सुरू केलं. आता आरव आहे तुम्हाला माहिती, झी मराठीला गेला, ते त्याची सुरुवात पण दीक्षापासूनच झाली आहे. पहिली शॉर्ट फिल्म केली ती पण दीक्षापासूनच केली आहे. त्याच्यानंतर मी कंटेम्पररी बॅच बनवली, ती पण दीक्षापासूनच बनवली. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मी क्लासमध्ये ज्या गोष्टींची सुरुवात केली मी दीक्षापासून केली आहे. आणि जेव्हा मी तिच्यापासून एखाद्या गोष्टी सुरुवात तारका शो मी तिच्यापासून सुरू केला आहे. सो मी जेव्हा तिच्यापासून एखादी गोष्ट चालू करतो, नेहमी ती गोष्ट आपल्यासमोर आहेच, ती गोष्ट चांगली होते. त्याच्यामुळे तिच्यापासून ज्या गोष्टी चालू करतो मला कुठेतरी बेनिफिट असतं, चल बाबा ते आता चांगलंच होणार आहे असं. बरं सर, एक प्रश्न मला निमित्तानं पडला आहे. तुमच्या मते डान्स किंवा नृत्य म्हणजे काय? ॲक्च्युली डान्स म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की एखाद्या क्लासमध्ये जाणं किंवा एखाद्या स्टेजवरती जाणं आणि डान्स करणं. ॲक्च्युली डान्स म्हणजे असं नाही आहे. डान्सचाच अर्थ असा आहे की डान्स म्हणजे आपण डान्स कशाला म्हणतो तर बाबा भावना म्हणजे फिलिंग्स, अर्थ म्हणजे मिनिंग आणि अंगसंचलन म्हणजे बॉडी मुवमेंट्स, ह्या 3 गोष्टी एकत्र होऊन डान्स होतो. पण मला असं वाटतं त्या बॉडी मुवमेंटपेक्षा तुमचं भावना आणि अर्थ म्हणजे ज्या भावनेने तुम्ही परफॉर्मन्स करता आणि ज्या अर्थाने तुम्ही रंगमंचावरती जाता, जो अर्थ घेऊन, तो मला असं वाटतं की तुम्ही डान्स करणं आणि तुमच्यासमोर बसलेले प्रेक्षक किंवा तुमचे गुरु किंवा तुम्हाला जे लोक आई वडील, ह्या सगळ्यांच्या भावना एकत्र घेऊन ज्यावेळी तुम्ही एखादी कला पुढे चालवता आणि ती कला सक्सेस करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, त्याला डान्स म्हणतात असं मला वाटतं. मुलाखतीच्या समारोपाकडे आपण जाऊया. दीक्षा, अगदी शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. तुझ्या मते यशाचं गमक काय? यश काय आहे तुझ्या, कसं मिळवलं? यश मिळण्यासाठी काय करावं लागतं? गमक काय? त्यामागचं सिक्रेट असं काय नाही. देवावर विश्वास आणि मेहनत हे जर 2 तुम्ही केलात आणि आईवडिलांचं जर ऐकत राहिलात आणि जर तुमच्याकडे तुमचा गुरु जर चांगला असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तर निश्चित मुलाखत रंगात आली आहे, पण वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतं आहे. आपल्यासोबत दीक्षा होती आणि रवी कुडाळकर सर होते. आपण मिडास राजाची गोष्ट अगदी लहानपणी 1ली-2रीत असताना ऐकली होती. म्हणजे ज्याला हात लावेन त्याचं सोनं करायचा तो राजा, म्हणजे त्याला वरदानच तसं होतं, ज्याला हात लावेन त्याचं सोनं. म्हणजे असा राजा मिडास आपल्यासोबत एक आहे, रवी कुडाळकर सर. म्हणजे ज्यांना त्यांनी हात लावले त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं आहे. अनेक डान्सर्स त्यांनी घडवल्यात. असे अनेक एक कोकण रत्न आहेत आपल्या कोकणातील, असे अनेक कोकणामध्ये आपल्या रत्न आहेत, त्यांना देखील आपण भेटणार आहोत. परंतु तुर्ताच इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा सिंधुदर्पण, प्रतिबिंब कोकणचं.